हॅलो 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 नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भंकस पॉडकास्टमध्ये. माझं नाव रिकी आहे आणि आता ऑफिशियली हॉररचा सीझन आला आहे. तुम्हाला माहिती आहे का, सकाळपासून आहे ना भयंकर पाऊस सुरू आहे बाहेर आणि पूर्ण असं वातावरण परत एकदा जे गरमीने बेहाल करून ठेवलेलं ना, आता परत एकदम मस्त वाटायला लागलं आहे. एकदम बाहेर पूर्ण घाण पण झाली आहे, पूर्ण वॉटर किंगडम वगैरे एकसोबत झालं आहे. आणि ह्या सीझनमध्ये मी बोललो अजून काय करू शकतो, तर आपण आज मस्तपैकी भूतांच्या गोष्टी करणार आहोत, एक हॉरर पॉडकास्ट. तसं तर आपण दर आठवड्याला करतो, पण आजचं स्पेशल असणार आहे कारण मागून जोरजोरात आवाज येतोय पावसाचा. आणि माझ्यासोबत माझा भाऊ शुभम बसला आहे. तो पहिल्यांदा मला वाटतं आपल्या पॉडकास्टवर येतोय. शुभम, कसा आहेस तू? मी मस्त भाई, तू कसा आहेस? मला माहितीच आहे मस्त आहेस तू. पण आज आपण फक्त दोघं नसणार, तुला माहिती आहे का? कोण असणार आहे अजून? आज आपल्या सोबत असणार आहे अरे व्हेरी स्पेशल हॉरर स्टोरीज आणि भज्या. तर मस्तपैकी आज आपण भज्या खात खात भूतांच्या गोष्टी करणार आहोत. तर गायस, तुम्ही एक्सायटेड आहात? तू एक्सायटेड आहेस? हो, खूपच. तर चला सुरुवात करूया आजच्या हॉरर स्टोरीजना. तर मी ह्या एपिसोडची सुरुवात पावसाळ्यापासूनच करणार आहे. तुला आठवते 2020ला ज्यावेळी सगळं काही बंद होतं आणि आपण गावी गेलेलो. हा आपण 6 महिन्यासाठी गावी होतो आणि तो टाईम एवढा, म्हणजे मी पण कॉलेजला होतो त्यावेळी, तू तर शाळेत असशील. आणि तो टाईम एवढा भयानक होता ना, म्हणजे खतरनाक. म्हणजे मजाही येत होती, पण आसपासला एवढे लोक आजारी पडत आहेत, तेवढं काही होतं आहे. तर वन ऑफ द टफेस्ट टाईम मी म्हणू शकतो त्याला. आणि त्याच त्याच टायमाला एक दिवशी सकाळची वेळ होती. तू, मी, मला वाटतं पप्पा पण होते, काका होते आणि त्यांची मुलं वगैरे होती आणि आपण लोक खेकड्यांना गेलो होतो. तुम्हाला माहिती असेल की कोकणात कसे खेकड्यांना वगैरे जातात, ठीक आहे. आणि कधी असं म्हणतात की जर आपल्याला जास्त खेकडे मिळाले तर बोलतात चकवा लागू शकतो, आणि त्याला एक नेगेटिव्ह लोकांची स्टोरी असते. इवन मी ही गोष्ट ह्याच्याकडून पण ऐकलेली आहे. आपल्या पॉडकास्टवर ओमकार आला होता, त्याच्याबरोबरही असाच काही अनुभव झाला होता. पण हे अनुभव आमच्याबरोबर झालं होतं. ह्याला आपण एक्झॅक्ट हॉरर नाही म्हणणार, पण जेही झालं ते खूपच विचित्र होतं. म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतो मी, ठीक आहे. तर आम्ही लोक खेकड्यांना गेलो. सकाळची वेळ होती, 7-8 जण होतो. मी, माझे पप्पा वगैरे होते. आमचा एक लहान भाऊही होता, काकांचा मुलगा. हर्ष बरोबर, होता. हर्षी होता. आणि अजून पण होतं ते प्रेम, प्रणय, ते हा, लोक पण ते होते. चिल्लर पिल्लर हां, असतातच. एकदमच लहान होते ते लोक, तर 3-4 वर्षाचे असतील, ठीक आहे. तर आम्ही लोक गेलो होतो खेकड्यांना आणि आमच्या शेताच्या इथेच जाणार होतो. तर आमचं जे शेत आहे ना, त्याच्याच मागे नदी आहे. ती त्या साईडला बरेच असे खेकडे, चिंबोऱ्या, त्या सगळ्या गोष्टी मिळतात. तर झालं कसं होतं ना, की तो तो दिवस असा होता ना, की आम्ही 12 वाजता गेलो होतो, दुपारचे 12 वाजले होते. पण असं वाटत होतं की संध्याकाळचे 7 वाजले. एवढा अंधार, एकदम काळे ढग साठले होते. असं पाऊस बारीक बारीक पडत होता आणि विजा कडकडत होत. मोठ्या मोठ्या पिशव्या घेतलेल्या आणि गेलो. आमच्या शेतावर पोचलो आणि तिथे कसे ते चिखलात वगैरे मिळतात खेकडे. तर ते घेतोय, त्यांचे आंगडे वगैरे तोडतोय, टाकतोय, जमा करतोय. आणि त्या दिवशी माहिती नाही का, पण आम्हाला आपल्याला बरेच खेकडे मिळाले होते. जनरली जास्त भेटत नाही, पण त्या दिवशी होते, बरेच होते. तर आपण खेकडे टाकतोय आणि मला आठवते एक मोमेंट असा आला, आपण जातोय पुढे, पुढे जातोय, जास्तीत जास्त खेकडे मिळत जात आहेत. पिशवी भरतोय आपण बऱ्यापैकी. मला वाटतं 15-20 तरी खेकडे मिळाले असतील आपल्याला. आणि त्याच वेळी सगळं काही मस्त चालू होतं. आम्ही एकदम खुश होतो. वातावरण पण एकदम प्लिझंट, ठीक आहे. वातावरण पण एकदम प्लेझंट होता. तितक्यातच आमचा काकांचा मुलगा, एक लहान 4-5 वर्षाचा असेल, तो अचानक एकीकडे बघून आहे ना, असं हे करायला लागला की अरे चला जाऊया, घरी जाऊया, घरी जाऊया. त्याला विचार काय झालं घरी, तो नाही, घरी जाऊया, घरी जाऊया. तर थांब, आता जायचंच आहे आपल्याला, झालं आहे आता, थांब थोडं पुढे जाऊन ही पिशवी भरली की जाऊ आपण. तो भाई एवढं हट्ट करायला लागला की नाही, मला घरीच जायचं आहे, घरीच जायचं आहे. काका बोलली थांब जरा जाऊया आपण. तो बोलला नाही नाही, तो बघा येतो. एकीकडे बोट करत होता आणि जायचं आहे, जायचं आहे, एकीकडे बघून रडत होता. म्हणजे जसं काय त्याला काहीतरी दिसत होतं तो त्याला. बोलतोय चल जाऊया जाऊया, हां हां तो हां. येतोय. तो बोलतोय की असं होतं त्याचं की जाऊया आपण. आम्ही इथे तिथे बघतोय, आम्हाला वाटलं बाई लहान असेल, याला काहीतरी वॉशरूमला वगैरे आला असेल. तर बोललो की ठीक आहे जाऊ दे आपण. त्याला एक म्हणजे हे केलं, पण तो शांतच बसत नव्हता. 10 मिनटं 15 मिनटं रडत होता. तर आम्ही फायनल डिसिजन घेतलं की जाऊ दे, की जाऊया. कारण आम्हाला पण आता त्यावेळी असं वाटायला लागलं की नक्की ह्याला काय होतं आहे. कारण असंही म्हणतात ना की जे लहान मुलं असतात त्यांना बऱ्याच अशा गोष्टी दिसतात ज्या आपल्याला दिसत नाही. तसंही होतं. तर आम्ही बोललो की चल जाऊ दे, निघूया. आणि आम्ही जसंच पुढे जातोय ना, तितक्यातच असं काळोख झालं ना भाई. म्हणजे दुपारचे 12 वाजले होते आणि असं वाटतं संध्याकाळचे 7 वाजले. एवढं कसे
ना काळे ढग साठले होते, पाऊस पडायला लागला होता, विजा कडकडत होते आणि त्यावेळी म्हणजे जोरदार पाऊसही पडायला सुरुवात झालेली. आणि त्यावेळी मला आठवतं की तुला जाणवलेलं की कोणतरी मागून येतोय, हां, कोणातरी पायाचा आवाज. म्हणजे आम्ही मागे बघतोय तर काय नव्हतं, पण तेव्हा नक्की काय झालं होतं? म्हणजे असं वाटतं की आपण सुद्धा चालतोय पण मागून कोणतरी येतोय आपल्या. आणि जोरात चपल्यांचा आवाज येतोय, छप 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 असं येतोय. मध्ये मागे बघतोय थांबतोय आवाज. जाऊन पुढे जातो परत तो आवाज येतोय. मला खूप भीती वाटलेली. मी मागे होतो, गपचूप पुढे आलो धावत धावत. बोललो की याला काय वाटत नाही. तुला पण ते जाणवलं, पण आम्हाला कायच नव्हतं वाटत. ठीक आहे, जेवढेही मोठे लोक होते त्यांना काहीच वाटत नव्हतं. तरी आम्ही पोचलो, पटकन 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 आलो वरती. तरी ह्याला आणि तो जो लहान आहे तो एकीकडेच बोट करून रडत होता. तर वेडात म्हणजे तो तर एकदमच रडायला लागलेला. आम्ही कसे घरी आलो, ठीक आहे, सगळे म्हणजे काकांचे वगैरे ते लोक त्यांच्या घरी गेले, आम्ही आमच्या घरी गेलो, भिजलो होतो, कपडे वगैरे आम्ही अंघोळ वगैरे करून शांत बसलो. आणि तेव्हा मला आठवते की मला पण आलेला त्यावेळी की आपली खिडकीची साईड होती ना, म्हणजे आमच्या इथे पडवीच्या साईडला तिकडे फाट्या ठेवतात. फाटी असतात ना, म्हणजे लाकडं जाळण्या चुलीसाठी वगैरे ठेवतात ना, ते ठेवतात. त्या बाजूने असं वाटत होतं मुलं रडतात ना, लहान मुलं कशी एकदम पाळण्यातली मुलं असतात ना, तशी रडतायत, अशी एक सोबत जोर जोरात रडतात. तसा आवाज आला आला होता. तुला पण आला होता आणि तो मला पण आला होता. तो आवाज आला होता, मला चपलेचा आवाज नव्हता आला, पण तो आवाज आला होता. कोणतरी त्या फाट्या ठेवल्यात तिथून कोणतरी रडतोय. आणि तो एवढा जोरात आवाज होता ना की असं वाटत होतं कोणतरी तिथून रडतोय. म्हणजे तिथे फक्त फाट्या आहेत आणि असं नाही की कोणाचं घर आहे किंवा कोणच नाही आहे तिथे. असं जंगल टाईपच आहे ते, आणि तिथून आम्हाला रडण्याचा आवाज येतोय. आमच्या दोघांची आई शपथ फाटलेली. पण सकाळची वेळ होती, म्हणजे दुपारची वेळ होती, थोडाफार म्हणजे उजेड होता. त्यानं बोललो की बघूया, चेक करूया. तर मी आणि आम्ही दोघं डेअरिंग करून गेलो, खिडकी उघडली, बघितलं तर काहीच नव्हतं तिथे. पण जशीच खिडकी उघडली आम्ही बघितलं, मला पत्रे उडताना दिसले भाई. पत्रे लेजिट, विचार कर वेदांत, पत्रे उडतायत आणि समोरून झाडं जात आहेत आणि जोरजोरात वारा सुरू झाला आहे. आणि तो दिवस तोच होता ज्यावेळी चक्रीवादळ, माहिती आहे, कोकणात चक्रीवादळ आला होता 2020मध्ये. आणि त्यांनी बरंच काहीतरी उद्ध्वस्त केलं होतं. बऱ्याच लोकांचं नुकसान झालं होतं. आमच्याही गावी म्हणजे लाईटीचे पोल, आमच्याकडे महिनाभर लाईट नव्हती. लाईटीचे पोल वाकडे तिकडे झाले होते आणि काही काही लोकांचे घर पण एकदम एकदम तुटून गेले होते. तर तो दिवस होता. आणि त्याच वेळी आम्ही बघितलं की माझी जी आजी, आता ती नाही आहे, आजी होती, देवाचे आभार मानत होती आणि ती बोलली, बरं झालं तू ह्यांना सुखरूप आणलंस इथे. कारण मला म्हणजे जर आम्ही अजून राहिलो असतो, आमच्यासोबत लहान मुलं होते, आम्हीही लहान होतो, तर असं काय उडून आलं असतं आणि काय झालं असतं म्हणजे आम्हाला नाही माहिती. तर कुठे ना कुठे ते होतं की जिथे खेकडे मिळत होते किंवा कोण ना कोणतरी दिसत होतं, तर असं पण होतं की एक ठिकाणी आम्हाला एक नेगेटिव्ह एनर्जी खेचत होती की आम्हाला खूप खेकडे मिळत होते. असं वाटत होतं की आम्ही अट्रॅक्ट होतो त्या गोष्टीशी. पण एक त्याच टायमाला असंही वाटत होतं की कोणतरी आपल्याला दिसत होतं. म्हणजे फक्त ते तुला दिसलं आणि त्या बाबूला दिसलं, जे सगळ्यात लहान होते आपल्या ह्याच्यात. तर असंही आहे की कदाचित आपल्याला देवाने आणलं असेल, जो आपल्या शेतावरचा राखणदार आहे, त्यांनी आपल्याला सुखरूप परत घरी आणलं असेल. नाहीतर तिथे राहिलो असतो, अडकून बसलो असतो, काय झालं असतं माहिती नाही, कारण तो एकदम खतरनाक टाईम होता. तर ही गोष्ट आमच्याबरोबर घडली होती. आता ह्याला आपण कदाचित हॉरर बनवू शकतो किंवा स्पिरिच्युअल म्हणू शकतो, माहिती नाही. पण त्या दिवशी काय खेकडे मिळाले भाई, खतरनाक रस्सा झाला होता घरी. मजा आली पाऊस गेल्यानंतर. असं वाटलेलं की जाऊया जरा पुढे अजून भेटले असते 2-4 झालं असतं. अट्रॅक्ट करत होते ती गोष्ट. पण बऱ्याच लोकांना असंही होतं, कोकणात खूप लोकांना असं आहे की ते लोक खेकडे पकडायला जातात, त्यांना खूप खेकडे मिळतात किंवा आंबे मिळतात आणि एक पूर्ण अशा पिशव्या 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 भरतात भरतात भरतात. आणि पुढे जाऊन जेव्हा ते बघतात तर ते एक चकव्यात अडकतात. आणि दुसऱ्या दिवस जेव्हा होतं ते तिकडेच अडकून बसतात. आणि दुसऱ्या दिवस जेव्हा ते चकव्यातून बाहेर पडतात तेव्हा माहिती पडतं की त्यांनी दगडं भरले आहेत त्यांच्या पिशव्या. ओ तर हे सगळं त्यांच्यावर हॅल्युसिनेशन होतं आहे. भाई, तू हे अजून एक स्टोरी बोलत होतास, ती जेव्हा मित्रासोबत घडले परशुरामच्या पप्पांसोबत काहीतरी. ठीक आहे. तर ही स्टोरी आहे ना, म्हणजे माझ्या मित्राच्या वडिलांबरोबर घडली होती. आता जे आपल्या हिंदी चॅनलला फॉलो करतात त्यांना माहिती असेल की माझा मित्र आहे परशुराम. तर त्याच्या वडिलांबरोबर त्याच्यावर आपण पॉडकास्ट करतो आपल्या हिंदी चॅनलवर. तर जेव्हा त्यांनी आमचे पॉडकास्ट बघितले ना, तर त्यांनी त्यांची गोष्ट सांगितलेली. ते त्यांच्यावर 2006-07ला घडली होती. ठीक आहे. आता काकांबद्दल बोलायला गेलो तर ते एक शेफ आहेत. ठीक आहे. ते मस्त चायनीज आणि इंडियन खाणं एक नंबर बनवतात. बिर्याणी तर काय खाशील, एक नंबर.
तर त्यांनी आपल्या आयुष्यातला बराच काळ अरब साईडच्या अशा त्या कंट्रीजमध्ये वगैरे काढलेत. ठीक आहे, म्हणजे कधी दुबईला, कधी कतारला, तिथे वगैरे ते असायचे, वेगवेगळ्या ठिकाणी होते. तर त्यांचं कसं होतं ना, की ते दुबईला होते, 3 वर्ष दुबईला ते काम करत होते ॲज अ इंडियन शेफ. तिथे होते एका मोठ्या हॉटेलमध्ये. आणि त्यानंतर त्यांना वाटतं विजा संपला की काय माहीत, वर्क परमिट काहीतरी त्यांचं होतं, की त्यांना ते संपलं होतं आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी कतारला जायचं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे 5-6 महिन्याचा गॅप होता, जेव्हा ते भारतात आले होते आपल्या इथे. कतारला जाण्याच्या आधी ते 6-7 महिने इथे मुंबईत होते, ती प्रोसेस वगैरे होत होती. तर त्याने विचार केला की भाई 6-7 महिने आहेत, मी काय करेन. ते काम करतो, मी कुठेतरी नोकरी बघतो ना मला. तर ते इथे ते नोकरी शोधू लागले. तर त्यांना लोअर परेलला इथे जॉब मिळाला शेफचा. एकदम मोठा रेस्टॉरंट होता आणि त्यांना चायनीज शेफचा एक जॉब मिळाला तिथे. तर ते तिथे जायचे. आता जर तू हॉटेल बद्दल बोलायला गेलास तर ह्यांना ऑलमोस्ट सुट्टी नसतेच. तर त्यांना सुट्टी मंडेला वगैरे असायची, ती पण त्यांना मागावी लागायची. तर ऑलमोस्ट सुट्टी त्यांना नसायचीच. तर आणि येत्या त्यांची ड्युटीचा टायमिंग पण असतो तो लेट असतो. म्हणजे 1-2 वाजता सुरू होणार, म्हणजे 2-3 वाजता सुरू होणार आणि तो रात्री 12-1 वाजता संपणार. 1-2 वाजता म्हणजे 1 वाजता त्यांचं किचन बंद होणार, 2 वाजता निघणार आणि येता त्यांना 3-4 वाजायचे घरी येता. ठीक आहे, आपल्या इथे मीरा रोडलाच राहायचे. काकांनी 5-6 महिन्यासाठी इथे जॉब पकडलेला लोअर परेलमध्ये. तर ते रेग्युलरली त्याच टायमाला 12ला निघायचे, ट्रेन पकडायचे. झालं कसं होतं ना, की एक दिवस मला वाटतं त्यांना 2-3 महिने झाले असतील काम करताना. अजून 3-4 महिने त्यांना करायचं होतं. तर एक दिवशी कसं झालं, की त्यांचं जे काम होतं ते खूप लेटपर्यंत चाललं. म्हणजे असं असतं ना, की कधी-कधी एखाद कस्टमर येतो आणि मला पाहिजे, तर किचन त्यांचं त्यावेळी लेट क्लोज झालं. आणि 10 मिनिटाचा पण फरक, तर बाई ट्रेन तो चला गया. तर त्यांनी पटकन हे वगैरे करून, सगळं बंद वगैरे करून पटकन ते निघाले. पण येतेवेळी त्यांना थोडं लेट झालं आणि जसं ते स्टेशनवर पोहोचले, जी शेवटची ट्रेन होती 1:16 की 1:17, तर ती निघून गेली त्यांच्या समोरून. तर त्यांना असं वाटलं आता काय करू, म्हणजे काय करू पण नाही शकत. आणि एवढा त्यांना पगार पण एवढा नव्हता, की आणि लॉजिकली पण सेन्स नाही बनत, की ते लोअर परेलवरून मीरा रोडला टॅक्सीने येतील. त्यावेळी तर ओला उबर पण असं नव्हतं. तर त्यांचं असं आलं की एक काम करूया, की ते बोलले की मी स्टेशनवरच थांबतो. 4-4:30ला काहीतरी परत लोकल सुरू होते. ते ज्याने जाईन घरी. तर स्टेशनवर तिथे बरेच लोकं झोपतात. आता पण झोपतात. ज्यांना प्रॉब्लेममध्ये असतात तर ते स्टेशनवरच त्या बेंचवर असे झोपून गेले. ठीक आहे. तसं सकाळी 4-4:30 वाजले. ते उठले, तोंड वगैरे धुतलं त्यांनी. म्हणजे थोडंफार तोंड धुतलं. उठले, तोंड वगैरे धुतलं त्यांनी आणि बघितलं की ट्रेन आता 10 मिनिटात लागणार होती. जाऊन ते उभे राहिले पूर्ण स्टेशन खाली बाई. फक्त 1-2 लोकं होते, जे रेल्वेमधलेच काम करणारे असतात ना, ते कॅन्टीनवाले वगैरे, तेच फक्त आपल्या तयारीत होते. 10 मिनिटांनी ट्रेन आली ती. ट्रेन भाई पूर्ण खाली. म्हणजे ऑलमोस्ट कोणच नव्हतं त्या ट्रेनमध्ये. कारण सकाळच्या वेळी चर्चगेटच्या दिशेने विरारला असं कोण सहजासहजी येत नाही, बरोबर. तर ते त्या ट्रेनमध्ये चढले. त्या ट्रेनमध्ये असतील 2-3 लोकं अजून असतील. आणि हेही ज्या कोचमध्ये चढले ना, त्या कोचमध्ये एकटेच होते हे, कोणच नव्हतं. ठीक आहे, एकटे होते, बसले. थोडं पुढे गेले, म्हणजे पुढच्या स्टेशनला ना एक बाई चढली. एक बाई जिने बुरखा घातला होता आणि तिच्या हातात एक लहान बाळ होतं. ठीक आहे, चढली, सगळं काही नॉर्मल होतं. त्यांना वाटलं की ठीक आहे, सगळं काही ठीक होतं, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नव्हतं. पण थोड्या वेळाने आहे ना, काकाने बघितलं की ती बाई आहे ना, एक गाणं गाऊ लागली. म्हणजे ती लोरी वगैरेच गात असेल, अंगाई गात असेल त्याला झोपवायला. पण खूप क्रिपी होती भाई. म्हणजे खूप विचित्रच होती. ते बोलतात अरबी भाषा असते ना, कारण ते तिथे राहिले होते. तर तशाच टाईपच्या भाषेमध्ये ते वाढवलं. त्यांना विचित्र वाटलं. आणि थोड्या वेळाने ना ती बाई त्या बाळाला ओरडायला लागली. लहान बाळ 5-6 महिन्याचं होतं ते. त्याला ओरडते, काय बोलते, घाणेरड्या शिव्या घालते. ती उठली आणि त्या ह्याच्या कॉर्नरला जाऊन उभी राहिली. म्हणजे जे हे असतं ना, आपलं गेट असतो ना, गेट, तिथे जाऊन ती उभी होती. ठीक आहे. आणि ते काका होते ते पण त्यांनी इग्नोर केलं, कारण त्यांनाही असं विचित्रच वाटत होतं की अशी का वागते. त्यांना असं वाटलं की ते बोलले की मला असं वाटलं की कदाचित ते रोडवर वगैरे असतात ना पैसे वगैरे मागणारे, स्टेशनच्या बाहेर वगैरे, त्यांना असं वाटलं असं काहीतरी असेल. कारण ते लोकं असंच मुलांना झोपवण्यासाठी वगैरे, त्यांनी फक्त पैसे कमवायसाठी ते मुलांचा वापर करतात. तर त्यांना वाटतं तसं काही येतं, ते इग्नोर करून आपलं बाहेरच बघत होते. बाहेर बघतायत ते आणि त्यांनी एक नोटीस केलं की आपली एक पेरिफरल विजन असतो ना, एक म्हणजे एका डोळ्याच्या एका ह्याच्याने नोटीस केलं की ती बाई आहे ना, स्टेशन यायच्या आधीच ती उडी मारते. त्या बाळाला घेऊन ती उडी मारते बाहेर.
ते बघताच ते घाबरले, ते उठले आणि गेटकडे आले धावत धावत. त्यांनी बघितलं की तिथे बघतायत त्या दिशेने तर कोणच असं पडलेलं नाही आहे. ती बाई तिच्याच फॉर्ममध्ये उभी आहे आणि ह्यांच्याकडे बघून हसते. असा तर समज कोण पडलंय तर एकतर तिचं तिथेच अंत व्हायला पाहिजे, कारण ट्रेन फास्ट होती. नाही तिला थोडंफार तरी लागलंच पाहिजे ना. ती उभी आहे आणि त्या बाळाला पकडले आणि काकांकडे बघून हसते. हे बघून ते काका खूप घाबरले. त्याने देवाचं नाव घ्यायला सुरुवात केलं, कारण ह्या आधीही त्यांना बरेच अनुभव आलेत. ते देवाधर्माचं खूप करतात, म्हणजे पूजापाठ त्यांची असते. तर त्यांना हे माहिती पडलं की हे साधारण नाही आहे, नॉर्मल नाही आहे. ते उठले, पुढच्या स्टेशनला उतरले. त्या डब्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्यांना वाटायला लागलं, कारण एका टाईमला जेव्हा ते बसताना हे पण वाटत होतं की ती बाई आता मला फॉलो करते ट्रेनमध्ये. म्हणजे पुढच्या स्टेशनला ते उतरून गेले. उतरले आणि फक्त बसलेले, म्हणजे पाणी वगैरे घेतलं त्यांनी आणि बसलेले. फक्त रिकलेक्ट करत होते की हे नक्की काय झालं आहे माझ्याबरोबर. पुढच्या ट्रेनची वाट बघत होते, काय झाले. त्याच टायमाला ना त्यांना एक आवाज ऐकू आला की कोणतरी रडतंय. असं रडतात ना असा आवाज ऐकू आला. त्यांनी एक दिशेला बघितलं तर असं एकदम असं घोळका जमला आहे, असं लोक जमले आहेत असे खूप सारे. तर ठीक आहे, ते त्यांनी पण नॉर्मल केलं. असं असतं ना, कुठे पण भांडण झालं तर आपण पहिला बघायला त्यांना वाटलं काहीतरी भांडण झालं, काय झालं. तर ते जातात तिथे बघायला, ते थोडे नॉर्मल होतात आणि तिथे जात असतात. म्हणजे ट्रेन पण येणार असते आता पुढची, तर पुढे पुढे जाणार असतो. तर असं घोळका जमलेला असतो लोकांचा आणि त्यात ते बघतात की असे लोक रडत आहेत. असं तर कोणतरी गेल्यावर कसं रडतात तसे रडत आहेत लोक जमले आहेत. बघितलं की काय नक्की झालं आहे काय, की का रडत आहेत. तर त्यांना समजलं की कोणातरी मृत्यू झाला आहे आणि समोर स्ट्रेचरवर त्याच बाईचा मृतदेह आहे आणि त्याच्या बाजूला तिच्यावर बाळ ठेवलं आहे. तेच भजनात ते दिसलं. त्यांना दिसलेली तीच बाई, तिचा मृत्यू. आणि त्यांनी जेव्हा माहिती केलं, विचारलं, कारण पहिला तर ते खूप घाबरले. मग त्यांनी ते कॅन्टीनवाले वगैरे असतात ना, त्यांना विचारलं की नक्की काय झालं इथे. तेव्हा तो बोलला की ह्या बाईने जीव दिले रात्री. ते तिथे कुठे झोपडपट्टीत राहत होती आजूबाजूला. आता असं बोलतात की ते लोक ब्रिज पण घेत नाही क्रॉस वगैरे करायला, कारण खालच्या खालीच ते लोक पटरीमधून क्रॉस करतात. किंवा कोण असं बोलतं की तिने जीव दिला, नवरा त्रास द्यायचा, त्यामुळे मुलाला घेऊन ती निघून गेली असं. तर तो एक्झॅक्टली तो स्पॉट होता जिथे तिने उडी मारली ना आणि काकांना हसतेवेळी दिसली. तो एक्झॅक्टली तो स्पॉट होता जिथे काही तासांना तिचा मृत्यू झाला होता. आणि हेच नाही, काकांनी त्यांचे अजून अनुभव सांगितले त्यांच्या गावचे, इकडे तिकडचे. पण मला वाटलं हा जो ट्रेनमधला अनुभव आहे ना, हा बाई खतरनाक आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असतं खूप. तुला माहिती आहे, तुला आठवत असेल की आपण गेल्या वर्षी की 1-2 वर्षाआधी आपण आपली पूर्ण एक फॅमिली ट्रिप आपण कुठे गेलो, माथेरानला ना, एकविराला गेलो होतो आणि आपली ट्रेन येणार होती. विरारपासून ती चर्चगेट, विरार टू चर्चगेट ट्रेन होती आणि आपण भाईंदर स्टेशनवरून पकडत होतो. तर तुला माहिती आहे ती ट्रेन जी येणार होती, मला वाटतं 6:49ची होती आणि तिला यायला 15-20 मिनटं 30 मिनटं लेट झालं होतं. आपलं बोलं एवढं लेट तर होत नाही जनरली. तर तिथे कोणीतरी माहिती आहे तुला की कोणीतरी जीव दिला होता त्या स्पॉटवर, म्हणून ती ट्रेन लेट झाली होती. हां, म्हणजे त्या टाईममध्ये सागरप्पा होता. तो बोलला की तुम्ही दुसरी ट्रेन पकडा आणि पुढे व्हा. बरोबर, तर ती ट्रेन तिथे अडकली होती. बरोबर, म्हणजे ती ट्रेन पुढेच येत नव्हती. तर तिथे कोणीतरी जीव दिला होता त्यावेळी आणि त्याच वेळेला पण दुसरी ट्रेन पकडली. पण तो जो स्पॉट आहे ना, तिथे एक्झॅक्टली 1 महिन्याआधी एक वडील आणि त्यांच्या मुलांनी सोबत जीव दिला होता. हां, त्याची CCTV फुटेज पण अवेलेबल आहे. आणि तो एक्झॅक्ट तो स्पॉट आहे जिथे बऱ्याच लोकांना जीव देतात. तर खूप जागा अशीही असतात जे असे निगेटिव्ह असतात. तर तिथे आपल्याला जावं नाही लागत, तर ती आपल्याला खेचते. ती जागा अशी आपल्याला खेचते, तर ते तसा काहीतरी तो स्पॉट होता, मला तरी वाटतं. कारण त्याच्या अधूनमधून मी लोकांना ऐकलं आहे की तिथे बऱ्याच अशा गोष्टी होतात तसा. तर आता मी जी तुला स्टोरी सांगणार आहे ना, ती एका हॉस्पिटलमधली आहे. हॉस्पिटलमधले. हॉस्पिटल आणि हॉरर स्टोरीजचं मला वाटतं काहीतरी कनेक्शन आहे. कारण मी जेवढाही लोकांशी बोलतो, आणि ही आपल्या एका सबस्क्रायबरनेच पाठवली आहे, आणि ते जेव्हा तिथे प्रॅक्टिस करत होते तेव्हाच त्यांच्यावर हे इन्सिडेंट झालं होतं. हे त्यांचे स्वतःबरोबर घडले. मुंबईचा एक प्रचंड फेमस हॉस्पिटल आहे, ठीक आहे. आता ते परेलला आहे, तर तुम्ही गेस करू शकता. ते खूप मोठं हॉस्पिटल आहे, ठीक. तर तिथे हे त्यांच्याबरोबर गोष्ट घडली होती. त्यांचं नाव अनिकेत आपण पकडूया, त्यांनी खरं नाव घ्यायला नाही सांगितलं आहे. तर ही गोष्ट ही त्यांच्याबरोबर मला वाटते जेव्हा ते प्रॅक्टिस करत होते ना, जेव्हा ते ट्रेनिंग होते तेव्हाची गोष्ट आहे. 2016-17 पकड.
ठीक आहे. तर अनिकेत जो होता ना, त्याचं एकच स्वप्न होतं लहानपणापासून, की त्याला डॉक्टर बनायचं आहे. डॉक्टर बनायचं. एक अतिशय एका छोट्या घरातून म्हणजे छोट्या गावातून तो यायचा आणि त्यांनी खूप त्याच्या वडिलांचंही एक स्वप्न होतं, की त्याला डॉक्टर बनवायचं आहे. आता ते स्वप्न पूर्ण होता होता त्याचे वडील जातात. ते एकदम म्हणजे बोलतात ना, त्यांचा मृत्यू होतो आणि तो आहे ना, तो त्यांची जमीन वगैरे घाण ठेवून ते डॉक्टर बनतात. अतिशय म्हणजे एवढे कष्ट करून अभ्यास वगैरे करून करून ते डॉक्टर होतात. ठीक आहे. 5-6 वर्षाची काहीतरी अभ्यास असतं. पण डॉक्टर होतो आणि पहिली जी त्यांना जॉब लागते ना, ती ॲज अ ट्रेनी लागते. मुंबईच्या त्या पॉप्युलर हॉस्पिटलमध्ये ॲज अ ट्रेनी ते जॉब करतात. तर तुला माहिती आहे की जे ते डॉक्टर असतात ना, ते म्हणजे त्यांचं काम खूप जास्त डिफिकल्ट असतं आणि खूप जास्त महत्त्वपूर्ण पण असतं. त्यांना आपण देवाबरोबर त्यांची तुलना करतो. कारण असं बोलतो जर म्हणजे धर्तीवर तेच देव आहेत आणि आपण त्यांना देवासारखंच मानतो. बरोबर आहे. कारण त्याचं काम पण तेवढं टफ असतो, अभ्यास तेवढा टफ असतो. म्हणजे त्यांना खूप जास्त काम असतं. पण डॉक्टरपेक्षा जर कोणाला जास्त काम असतं ते म्हणजे ट्रेनी असतात. म्हणजे नवीन-नवीन ॲज अ डॉक्टर लागलेले असतात, ट्रेनी लागले असतात. त्यांचं असं काम असतं की त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये हेल्प आउट करायची असते. म्हणजे जर उद्या कोणती सर्जरी होणार आहे, त्याची सगळी माहिती घेणं, काय-काय लागणार आहे, काय-काय. तर अनिकेतचंही तसंच होतं. म्हणजे तो यायचा, दिवसभर काम असायचं. ऑपरेशनमध्ये कधी 7-7, 8-8 तास वगैरे लागायचे आणि त्याला तो एन्जॉय करतो त्याचं काम. फायनली कसं होतं की त्याचं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. त्याच हॉस्पिटलमध्ये म्हणजे तिथेच त्यांना एक राहण्याचीही सोय केली होती, की जे असे ट्रेनिंग पर्पसेससाठी येतात त्यांना राहण्याची तिथे सोय केली होती, की जर काही इमर्जन्सी वगैरे लागलं तर लगेच येऊ पण शकतात आणि चांगल्यापैकी तिथेच त्यांचं सगळं काही होतं. ठीक आहे. तर आता अनिकेतची अशी सवय होती ना, की तो स्मोक करायचा. म्हणजे ऑब्व्हियस त्यांचं काम पण तेवढं हॅक्टिक असतं. तर त्याला जेव्हाही असं टेन्शन यायचं किंवा काय यायचं ना, तो जाऊन एका कोपऱ्यात जाऊन असं सिगारेट मारायचा एकदम थोडं हॉस्पिटलपासून लांब जाऊन. एक असं हे होती स्ट्रीट लाईट होती. तिथे जाऊन तो सिगारेट स्मोक करायचा. ठीक आहे. तर काम करते वेळी आहे ना, तिथे बघितलं की बरेच लोकं असतात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोकं मिळतात. ठीक आहे. तर तिथे आहे ना, अनिकेतची एका आजींशी ओळख झाली. त्या आजी होत्या त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच महिन्यांपासून होत्या. त्यांची जी मुलं होती त्यांनी त्यांच्यावर लक्ष देणं बंद केलं होतं. ते फॉरेनला राहायचे आणि त्यांची अशी हालत होती की ते खूप आजारी होते आजी. म्हणजे बेटर होतं त्यांचं वय पण खूप झालं होतं. पण अनिकेत त्यांच्यावर रेग्युलरली बोलून असायचा. कारण त्यांची जी जिम्मेदारी होती ती अनिकेतवर होती, की त्यांना औषधं, पाणी वगैरे अनिकेत द्यायचा. तर त्याचं असं होतं, की रेग्युलरली त्यांचं चेकअप झालं, हे झालं, औषध झालं आणि बघता-बघता त्याची आहे ना त्या आजींशी खूप छान मैत्री झाली होती. ते अगदी आईसारखे झाले होते त्याच्या, की काहीही झालं तरी त्याला विचारणार, काय करतं म्हणजे आणि अनिकेत पण त्याच्या आईपासून लांब होता. तर त्यांनी इथे कुठे त्यांच्यात म्हणजे त्यांना आई दिसायची. तर तोही रोज काळजी घ्यायचा, काय करायचा. पण आजींचं वय झालं होतं खूप जास्त. तर एक दिवशी काय झालं आणि काम वगैरे सगळं आटपलं. सगळं कंप्लीट केलं. आपल्या रूममध्ये गेला आणि मस्त तो पडलेला. तितक्यात त्याला समजलं की आजी नाही राहिल्यात. आजींची डेथ झाली. धावत खाली गेला, बघितलं. हा खूप रडला. म्हणजे डॉक्टर लोकं जनरली नाही रडत कारण तेच असतात जे आपल्याला ह्यावेळी स्ट्राँग ठेवतात. कारण त्यांनी बरेच ह्याच्या आधी पण बघितलेत असे केसेस. पण आजीशी त्याचं एक स्पेशल कनेक्शन होतं. तर तो रडला तिथे आणि त्याला खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. तर झालं सगळं ते प्रोसेस वगैरे झालं आणि त्याला त्या रात्री झोपच येत नव्हती. त्याला नुसतं त्या सगळ्या फ्लॅशबॅक्स येत होते, की यार तर त्याला असं वाटलं, की जाऊ दे यार हे माझं काम आहे आणि हे होत राहणार. त्याला त्याचे एक डॉक्टर बोलले, की "भाई इथे तू लोकांशी पर्सनल रिलेशन नको बनवू, तुलाच त्रास होईल. इमोशनल नको राहू. तू नॉर्मल राहा कारण हे होणारच आहे." त्याचा मित्र वगैरे समजवतात. तो बोलतो, "हां, ठीक आहे." म्हणजे त्यांनी स्वतःला तो समजवताना बोलला, की "ठीक आहे, मी आता कोणासोबतही असं एक रिलेशन नाही ठेवणार." झोप नाही येत होतं. त्याने आपलं सिगारेट घेतली आणि तो बोलला, "मी स्मोक करून येतो." तो खाली गेला. त्याच स्ट्रीट लाईटच्या खाली गेला. सिगारेट वगैरे त्यांनी स्मोक केली आणि तो परत येत होता. म्हणजे तिथून येत होता. येता-येता त्याने बघितलं, की कारण त्यांचं जे रूम्स होते ना, ते वरतीच होते. हॉस्पिटलमध्येच होते, पण वरच्या फ्लोअरला होते. तर येतेवेळी त्याने बघितलं, की त्या जे वेटिंग रूम असते ना, तिथे एक बाई बसली आहे. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि एक बाई बसली आहे. नॉर्मल काळोख लाईट म्हणजे लाईट तर बंद करतात ना. त्याने विचारलं, की "तुम्हाला काय हवं आहे का? काही इमर्जन्सी काय?" तर ती उत्तरच देत नव्हती ती बाई. त्याने विचार केला, की त्याने परत विचारलं, की "अहो काकी तुम्हाला काय हवं आहे का? म्हणजे मी मदत करू तुमची काय? काय झालं? कोण हवं आहे तुम्हाला? तुम्ही कोणासोबत आहात का?"
इथे अलाउड नाही आहे असं तसं तो बोलत होता. तर ती बाई उठली आणि निघून गेली ती. हा आवाज देतो काय देतो त्याला खूप वियर्ड वाटलं. तो वरती आला आणि दुसऱ्या दिवशी त्याने ही गोष्ट मित्राला सांगितली त्याच्या, जो त्याच्याबरोबर असायचा. सांगितलं की माझ्यावर असं असं झालं. तर त्याचा मित्र पण 1 मिनिटासाठी शॉक झाला आणि बोलला की ठीक आहे जाऊ दे. त्याने किती विचारलं, अरे बोल ना काय झालं, तू काय प्रॉब्लेम आहे का तिथे? तू नाही नाही काय नाही जाऊ दे, तू लक्ष नको देत जाऊ अशा गोष्टींसाठी, आणि असं कोणी दिसलं तर त्याला प्रश्न नको विचारत जाऊ. तर विचारतो नक्की काय आहे, म्हणजे काय झालं आहे का, मला सांग ना मला, नको विचारू प्रश्न. तर अनिकेत भाई डॉक्टर, अभ्यास केला, त्याला असं असतं ना क्युरिओसिटी होती. तर त्याने विचारलं की प्लीज मला सांग, नाहीतर मला काही झोप येणार नाही आज, सांग मला. तेव्हा तो बोलला की ती बाई सगळ्यांना दिसते, आम्हाला पण दिसते, आणि तिचा एक स्पेसिफिक टाईम आहे 2:30-3च्या दरम्यान ती तिथे दिसते, आणि ती आजपासून नाही गेल्या 9 वर्षापासून लोकांना दिसते. म्हणजे ऑफिस म्हणजे जे हॉस्पिटल स्टाफ आहे फक्त त्यांना. तर झालं कसं होतं की 9 वर्षाआधी ती बाई जी होती, म्हणजे तिच्या मुलीचं ॲक्सिडेंट झालं होतं, म्हणजे खूप भयंकर पद्धतीने ॲक्सिडेंट झालं होतं, आणि ती तिच्या मुलीला घेऊन आले होते, म्हणजे नातेवाईक वगैरे त्या मुलीला घेऊन आले होते. आणि डॉक्टरांनी तिची ट्रीटमेंट वगैरे केली, खूप काही प्रयत्न केले, पण तिच्या मुलीला ते लोक नाही वाचवू शकले. आणि जसंच ही बातमी त्याच्या घरच्यांना समजली, तिची जी आई होती तिथेच तिला अटॅक आला आणि तिथे गेली. तर असं म्हणतात की तिची आई आहे ना, अजूनही रोज रात्री येते त्याच टायमाला ज्यावेळी ते लोक त्या मुलीला घेऊन आले होते, आणि ती अजूनही वाट बघते की माझी मुलगी आता ठीक होईल आणि बाहेर येऊन मला भेटेल. तर ती तिच्या वेटमध्ये तर रोज अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये दिसते. आणि ही रिअल स्टोरी आहे जे आपल्याच एका सबस्क्रायबरनी शेअर केली आहे. खतरनाक एकदम. अरे डॉक्टर आहेत ते. आता कोण असा असेल नॉर्मल माणूस, कॉलेजचा मुलगा वगैरे, तर मी समजू शकतो, पण विचार कर एखाद्या वेळी एक डॉक्टर तुम्हाला शेअर करते. मला सांग भाई, जर ती दिसते तर ती मुलगी का नाही दिसत? आता इथे मी तुला एक कॉन्सेप्ट सांगतो, ठीक आहे, की पॅरानॉर्मल ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यात काही काही अशा गोष्टी असतात म्हणजे ह्युमन लाईफशीच ते कनेक्टेड आहेत. की आता जेव्हा तिची मुलगी गेली ना, ती खूप लहान होती, म्हणजे मला वाटतं ती 23-24 वर्षाची असेल. तर ती मुलगी होती, मला वाटतं पार्टी वार्टी करून काहीतरी येत असेल, बरोबर, एकटीच होती ती, आणि ती स्कूटीवर होती. आणि त्यावेळी तिला कोणीतरी एक मोठ्या अशा गाडीने तिला हे केलं होतं, ठोकलं होतं, आणि त्यावेळी आणि तिचा मृत्यू होता ना, ते ऑन द स्पॉट झालं. समजते तुला, तिचं म्हणजे जसंच तिला गाडीने ठोकलं, तो इम्पॅक्ट एवढ्या जोरात होता की तिथेच तिचा जीव निघून गेला. कळते तुला? आता असं होतं ना की जेव्हा आता हे होतं की जायच्या आधी तिला हे माहिती होतं का की मी जाणार आहे आता? नाही माहिती होतं. तर जायच्या आधी कोणत्या फिलिंगमध्ये होती? की एकदम हॅपी होती ना, की मी पार्टी करून आले, यार काय दिवस होता, आजची मजा आली, असं तसं. तर त्या विचारत होती आई काय करत असेल, आईची काय, म्हणजे काही वेगळ्या थॉट्समध्ये होती. ती मरणाच्या थॉट्समध्ये तर नव्हती, बरोबर. म्हणजे काही एक्सपेक्टेशन नव्हते. पण तिची जी आई होती ती या काही तास फक्त ही वाट बघत होती की माझी मुलगी आता बाहेर येईल, माझी मुलगी आता बाहेर येईल, माझी मुलगी आता ठीक होईल. समजते तुला? तर ती एक आस लावून बसली होती की माझी मुलगी आत्ता बाहेर येईल, आता डॉक्टर्स येतील आणि सांगतील ती बरी आहे, आता डॉक्टर येतील आणि सांगतील बरी आहे. पण जेव्हा डॉक्टर आले, डॉक्टरनी काय सांगितलं की ती आता नाही आहे, आणि त्यावेळी तिने जीव सोडला, आणि त्या अटॅकनेच जीव गेला. तर तिच्या आईचं इमोशन काय होतं जातेवेळी, की माझी मुलगी आता परत येईल, माझी मुलगी आता परत येईल, आता ठीक होईल, आता परत येईल. तर त्यामुळे ती एका लूपमध्ये अडकली होती की अरे माझी मुलगी आता बरी होईल आणि बाहेर येईल, आणि आता ती तिथेच त्याच ठिकाणी, म्हणजे ती वर्षानुवर्ष लोकांना दिसते. म्हणजे काही दिवस असतात पण दिसतेच, म्हणजे आणि ते स्पेशली ते असंही म्हटलं की जे हॉस्पिटलमध्ये काम करतात ना त्याच लोकांना, म्हणजे असं बाहेरून कोणाला तर त्यांना नाही दिसत हॉस्पिटल, कारण त्यांच्याशीच तर तिच्या एक्सपेक्टेशन होत्या की हे लोक बरे करतील माझ्या मुलीला. पण माझ्याकडे आहे ना एक दुसरी एक स्टोरी आहे, पण त्याच्या आधी मला आठवते की तूही एक गोष्ट सांगणार होतास ना, बरोबर, तुझ्या मित्रांबरोबर झाली होती, तर ती काय? हां, ते स्टोरी आहे मित्राची, आर्यन नावाचा. तर त्याचं गाव वाटतं कुठे साईडला. तर त्याच्या वाटतं कोणाची तरी फॅमिलीमध्ये हळद होती. तर हळदीमध्ये कसं असतं, आपण जातो, जेवतो वगैरे, हळद वगैरे करतो आणि झोपतो, बरोबर. त्याने मग तसंच त्या लोकांनी काहीतरी हळद बिळद लावली मस्त, की रात्री 1 वाजता आले. तो टाईम वाटतं काहीतरी ह्याचा होता, थंडीचा होता, थंडीमध्ये हळद होती. तर त्या लोकांनी झोपायच्या वेळी जे आहे ना, म्हणजे झोपायच्या आधी त्या लोकांनी शेकोटी पेटवली, की जरा बसूया, आराम करूया, जरा भाऊ बहीण आहेत, मस्ती करू, चिल करूया. तर ते केलं त्याने.
तर त्यांचं चाललं आहे, बोलते मस्त मजा मस्ती करतात. त्यांचा मोठा भाऊ बोलला की उद्या लग्नाला पण जायचं आहे, चला झोपून जाऊया. ते शेकोटीवर विजवली. तर त्यांच्यातला एक भाऊ होता ना, तो बोलला की मेमरीसाठी किंवा स्नॅप बीप काढतात ना, त्यासाठी त्यांनी फोटो घेतला आणि ते झोपले. मग जर त्याने सकाळी उठून ते फोटो बघितले ना, तर बघतोय तर काय, ते ते लोक बसलेत खाली, तो उभा राहून कोणतरी त्यांना बघतोय आणि तो फोटोमध्ये आहे. ओहो, फोटो आहे तुझ्याकडे? हो, त्याने मला पाठवलं आहे. दाखव. हे बघ. पण काय माहोल झालाय बाई, बाहेर पाऊस पडतो, एकदम विजा कडकडत आहेत. पटकन संपवून आपल्याला पण घरी जायला पाहिजे. ओ भाई, विधान हे बघ. दादाची पण आणि एकदम असं उंच आहे भाई, उंच आहे एकदम असं. दादरला एक बिल्डिंग आहे. तर एक माणूस असतो, तो आहे ना असं पिऊन जातो बिल्डिंगमध्ये त्या. तो वाटतं त्याचा कोणतरी दादा तिकडे राहत असतो, दादा तिकडे राहत असतो त्या बिल्डिंगमध्ये. आणि तो वाटतं आजारी असतो, प्यायला माणूस आजारी असतो खूप. तर तो पिऊन पर दादाच्या घरी जातो, दरवाजा ठोकतो. दादा दरवाजा उघडत नसतो. ह्याला वाटतं वॉशरूम आले असतो जोरात. हा नशा धुनमध्ये ह्याला काय माहीत नाही. तर त्यांची लिफ्ट असते, तर ती लिफ्ट बंद असते. तो तिकडेच वॉशरूमला बसतो. कुठे? असा गेट उघडतो आणि तिकडे तो वॉशरूमला बसतो. म्हणजे आपण कसं बाथरूमला असतो तसा बसतो, पण जास्त मागे बसला नसतो, बसतो कुठे बसतो वॉशरूमला? लिफ्टच्या दरवाजा इथे. ते बोल ना, लिफ्टच्या दरवाजाच्या इकडे लिफ्ट खोलतो. लिफ्ट खराब असते, तर ती ग्राउंड फ्लोअरला असते लिफ्ट. अच्छा, तर लिफ्टचं ते तो वरचा डोर उघडतो आणि बसतो तिकडेच. हां. तर नंतर CCTVमध्ये काय दिसतं की ना, त्याला असं कोणतरी मला खेचतोय. त्याला फील द्यायला खेचतोय. तो उभा राहतो ना, तेवढं त्याला परत माझ्या कोणतरी खेचतोय. अख्खं दिसतंय ते. बापरे, लिफ्टचं पण खूप डेंजरस आहे माहिती आहे. खूपदा असं होतं ना की आपण लिफ्टमध्ये आहोत, बंद चालू वगैरे होते लिफ्ट. ते मला एकदा चिरागची गोष्ट आठवते, तुला माहिती नाही, तू बघितलं असेल नाही की नाही. आपले जुने जे पॉडकास्ट व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती असेल की एक चिराग करून आहे, त्याच्या काकांबरोबर हे झालं होतं. ठीक आहे, तर त्यांनीही खूप आधी सांगितले एका पॉडकास्टमध्ये. तर त्यांनी असं सांगितलं होतं, जे काका होते ते ते डॉक्टर होते. ठीक आहे, तर त्यांना आहे ना असं की आधीच्या टायमाला कसं की जर कोण जास्त आजारी पडलं तर डॉक्टरला म्हणजे बोलवायचे आणि त्यांना कसे कधी पण रात्री वगैरे जावं लागायचं त्यांच्या घरी वगैरे, जर ते येऊ नाही शकत तर. बरोबर, तर काकांना कोण कॉल करतो आणि बोलवतं की माझ्या घरी इमर्जन्सी आहे, तुम्ही या पटकन. थर्ड फ्लोअरवर राहत असतात त्याचे काका, पटकन निघतात आणि आपली बॅग सूटकेस असतो, जातात पटकन तिथे. त्या बिल्डिंगमध्ये ना काहीतरी असं विचित्रच वाटतं. खूप असे असतं ना, एकदम अंधार अंधार असतो. कसे जातात, बघतात समोर लिफ्ट आहे. लिफ्ट येते, लिफ्ट ओपन करतात, बंद करतात. तर लिफ्ट जशीच वर जाते ना, ते बघतात पहिल्या माल्यावर आहे ना एक बाई. रात्रीचे 2:30 वाजले आहेत, म्हणजे उशीरच झालेला. आता टायमिंगमध्ये मी नेहमी गणतो, पण उशीर झालेला, लेट नाईट. एक बाई आहे फर्स्ट फ्लोअरवर, त्यांना एक बाई दिसते जी केस विंचरते. ते शॉक होतात की बाई एवढ्या रात्री कोण केस विंचरते, पण ठीक आहे, जाऊ दे, असेल बाहेर जायचं असेल काय. सेकंड फ्लोअरवर येतात. सेकंड फ्लोअरवर परत तीच बाई केस विंचरते. थर्ड फ्लोअरवर येतात. थर्ड फ्लोअरवर एक बाळ त्यांना खेळताना दिसतोय रात्रीचं आणि त्यांनी ती थर्ड फ्लोअरवर थांबवली, पण लिफ्ट थर्ड फ्लोअरवर थांबतच नाही. ती फिफ्थ फ्लोअरवर थांबते, ते फोर्थ फ्लोअरवर थांबते लिफ्ट. 4 माळ्याची बिल्डिंग, फोर्थ फ्लोअरवर थांबते लिफ्ट. ते त्यानंतर दादर बोलतात ना, शिड्याने खाली उतरतात. हां, दादऱ्याने खाली उतरतात. आणि त्यानंतर त्यांनी कधीच लिफ्टचा वापर केला नाही. एवढं भयानक दिवस ते होतं इन्सिडेंट तसा. म्हणजे तीच बाई त्यांना सेकंड फ्लोअरला लावून दिसते. हां, ते हॅल्युसिनेशन होतं की काय माहिती नाही, पण तसं होतं. तसं मूवीमध्ये पण बोलतात ना की काय काय जे उंच बिल्डिंग असतात त्यांना 13व्या लिफ्टच नसते. 13वा माळाच नसतो. हां. म्हणजे 13वा माळा असतो, पण त्याला 14वा फ्लोअर ते लोक सांगतात. ओ. असं आहे. व 13 माळा एकदम असं एकदम कर्स्ड नंबर आहे असं म्हणतात ते. पण तू बघशील तर माझी बर्थ डेट पण 13 आहे आणि लवकरच माझा बड्डे येतो आहे. तर मला समजत नाही की जर एकदम असा श्रापित नंबर आहे तर असं वाटतं की 13च काय, बट ठीक आहे, जाऊ दे. मला आहे ना एक जसं तू बोललास की खूप बिल्डिंग्समध्ये तसा नंबर नसतो, त्यावरून मला हेही आठवलं आहे की अ, एक एक सबरेडिट आहे, मी वाचत होतो रेडिटवर. एक मुलाने आर्टिकल दिला होता आणि हा
रेडिटचा वन ऑफ द फेमस आर्टिकल आहे. तर त्यांनी त्या पोस्टवर असं लिहिलं होतं की माय हाऊस इज हॉन्टेड असं लिहिलं होतं त्याने. आणि त्यांनी भाई पूर्ण असा मोठा पॅरेग्राफ लिहिला होता की मी US होतं की मी इथे इथे राहतो आणि मी माझ्या अपार्टमेंटमध्ये राहतो आणि मी जेव्हाही, आणि तो बोलतो की आय थिंक माय हाऊस इज हॉन्टेड, कारण जेव्हाही मी उठतो ज्या गोष्टी मी रात्री ठेवलेल्या असतात ते दुसऱ्या ठिकाणावर असतात. देर आर नोट्स ऑल ओव्हर माय हाऊस, म्हणजे नोट्स लिहिलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, काही ना काहीतरी मला कोणतरी सांगतो आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठतो तेव्हा बघतो की सगळं काही एकदम खराब झालं आहे आणि कोणतरी आहे, तो बोलतो कोणतरी माझ्या घरी आहे किंवा कोणतरी मला स्टॉक करतो आहे. कारण त्या ठिकाणी US ला वगैरे असे लोक स्टॉक पण करतात, रात्री घरी घुसतात. एक तर असं पण मी वाचलेलं होतं की एक माणूस त्यांच्या माळ्यावर 6 महिने राहिला होता किंवा खूप टाईम राहिला होता. अशा पण भरपूर गोष्टी असतात. तर तो बोलतो की आय थिंक समवन इज स्टॉकिंग मी ऑर समवन इज लिव्हिंग इनसाइड माय हाऊस, किंवा कोणतरी घोस्ट आहे असं तो बोलतो. आणि पूर्ण आर्टिकल असतं आणि पूर्ण लोक असे होतात त्याच्यावर खाली त्याच्यावर खाली लोक कमेंट वगैरे करतात की यू शूड चेक द हाऊस, असो तसो तसं असं फुल ऑन लोक त्यांच्या स्टोरीज सांगतात की हे त्यांच्याबरोबरही होतं की जेव्हा ते झोपतात एक गोष्ट हिकडची गोष्ट तिथे ठेवलेली असते, एक इकडचं सामान तिथे ठेवलेलं असतं. आणि तो बोलतो की कोणतरी नोट्स लिहून मला रात्रभर सांगतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा उठतो तेव्हा मी नोट्स बघतो ज्यात मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, तू असं कर, तू तसं कर, तू तसं कर, हे सांगितलेलं असतं. त्याच्याखाली कमेंट होती, कॅन यू प्लीज इन्स्टॉल अ कार्बन मोनॉक्साईड इंडिकेटर. ते काय असतं? तर असं होतं की ना की खूप सारे असे आपल्या गॅस थ्रू, आणि काय होतं घरच्या एकदम बंद असतो ना तेव्हा आपल्या घरी कार्बन मोनॉक्साईड इमिट होतं. ते कुठून होतं माहिती नाही, पण फ्यूलनी होतो, गॅसनी होतो, बऱ्याच गोष्टींनी ते होऊ शकतं. आणि ते इंडिकेटरमध्ये हे समजलं की जेव्हा तो रात्री झोपतो ना, म्हणजे सगळं दरवाजे वगैरे खिडकीवर बंद करतो ना, कार्बन मोनॉक्साईडचं लेवल प्रमाण एवढं वाढतं त्याच्या घरी की त्याच्यामुळे तो हॅल्युसिनेट होतो. म्हणजे ते कार्बन ऑक्साईड, कारण ते श्वास घेऊन 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 त्याला तो बोलतात ना हॅल्युसिनेशन होतात त्याला. स्वतःच रात्री उठतो, इकडच्या गोष्टी तिथे ठेवतो, अर्धं काम करतो, दुसऱ्या दिवशी त्याला आठवण राहावी म्हणून ते गोष्ट लिहितो आणि परत झोपून जातो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा उठून ते हे सगळं बघतो तर तसं आहे. तर तेव्हा माहिती पडतं की कार्बन मोनॉक्साईड. आणि मग ते जेव्हा तो फिक्स करतो त्याच्या खाली त्याचं कमेंट होतं की ऑल फिक्स, काहीच नाही आहे, गेलं भूतभीत काय नव्हतं, फक्त हे होतं, ऑल गुड ऑल गुड, मस्त मीच होतो. तर तसे पण खूप लोक असतात. म्हणजे मला वाटतं की ह्या ज्या हॉरर स्टोरीज आहेत ना, हे 90% मला वाटतं अशा बनवलेल्याच असतात. की जसं बोललो ना की ते माझ्या मित्राचे पप्पा होते, त्यांना असं दिसलं की कोण बाई उडी मारते. बरं, तेही असू शकते खूप झोपेत होते, असू शकतं, काही असू शकतं, की म्हणजे माहिती नाही यार. मला वाटतं की ती बाई दुसरी असेल आणि ही बाई दुसरी असेल, माहिती नाही. तसे असताना मला वाटतं की, आणि त्या गोष्टी अशा असतात ना जे वाढवल्या जातात. आता मी बघतो की आपले बरेच व्ह्यूवर्स आहेत, बरेच जे आपले रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत त्यांचं असतं की बाबा अरे तुम्ही रिअल स्टोरी घ्या, अरे तुम्ही अशा खूप स्क्रिप्टेड स्टोरी असतात. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही लहानपणी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपली आजोबा आपल्याला नेहमी एक गोष्ट सांगायची की अरे मी भूताबरोबर कुस्ती केली आहे, किंवा तर तुम्ही विचार करा की ते आहे का? भूताबरोबर आपले आजोबा कुस्ती करू शकतात का? नाही, म्हणजे ते कसं करणार कुस्ती, तुम्ही बघितलंय का? तर ह्या ज्या गोष्ट स्टोरी जेव्हा आपण, किंवा आपण पिक्चर बघतो, बॉलिवूडचा कोणता पिक्चर बघतो, तर ते आपण बघतो की बोलतात ना, किंवा आपण बॉलिवूडचा पिक्चर बघतो त्यात आपण बघतो की काहीही होतंय. हिरो मरतोय, हिरोईन उठते, काय होतंय, पुनर्जन्म होतोय, पुनर्जन्म मग त्याला तीच बायको पाहिजे. हे खरं नाही आहे, हे गोष्टी आहेत. तसं ह्या ज्या पॅरानॉर्मल ज्या गोष्टी आपल्याकडे येतात ना, ह्याच्यात मला वाटतं 10% रिॲलिटी असते. कारण रिॲलिटी आहे, कुठे ना कुठे लोकांना जाणवतात. आणि ह्याच्यात आपण खूप, जसं मी तुला बोललो ना की जे ते डॉक्टर होते त्यांनी सांगितलं हे त्यांच्यावर रिअल घडलं आहे. त्यांचे कलिग्सने त्यांना सांगितलं की तू आवाज नको देत जाऊ. तर अशा गोष्टी आज ज्या रिअलसुद्धा आहेत. आणि अशा गोष्टी आहेत की एक रिअल असेल ना तर लोक त्याला थोडं मीठ मसाला लावून लावून मोठा पण करतात. पण तीच तर त्याची मजा आहे. जर जेवणाला आपण असं नॉर्मल दिलं तर थोडी ना, जेव्हा मीठ मसाला टाकतो तेव्हा त्याला खाण्याचा आनंद मिळतो. आणि हे यूट्यूबवर आपण जे करतोय ते आपण तर काय, हे UPSCच्या एक्झाममध्ये तर येणार नाही आहे. आपण हॉरर स्टोरीज बोलतोय कारण आपल्याला ऐकायला मजा येते. सो ती जेवढी इंटरेस्टिंग असेल तेवढी आपल्याला ऐकायला मजा येते. तर गोष्टींचं असंच असतं की अर्ध्या गोष्टी म्हणजे मला वाटतं 50% रिअल असेल तर 50% काही काही लोकं त्यांच्या ह्यांनी वाढवून पण सांगतात.
पण आमचं काम आहे की मी तुम्हाला ज्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात ते ॲज इट इज तुम्हाला पोचवू. तो ते आहे. पण माझ्याकडे एक लास्ट गोष्ट आहे. ठीक आहे. आणि माझ्याकडे पण एक आहे, तू बोललास ना. तुझ्याकडे हां, चल बोल, तू बोल. तू कसं बोललास की हे सर्व काय काय फेक असतं, काय काय फक्त मनाची बात असतात, तर एकदा सेम माझ्यासोबत झालं. मी एकदम बंद झाला आता. बंद झाला आमचा कॅमेरा. आणि टाइम पण किती झाले वेदांक? ते एकदा काय मला होतं, वाटतं की टाइम 8 ते नाही, किती मिनटं झालेली कॅमेरा चालू करून? आपोआप कसा बंद झाला कॅमेरा? ते पण असतं ना, आता हाच कॅमेरा चालू आहे फक्त. ह्या गोष्टी असतात ज्या आम्हाला पण कधी कधी उत्तर मिळत नाही की आमचा असा कॅमेरा का बंद कॅमेरा होतोय. बंद आहे. हां, मी तेच बोलते, हा कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतोय ना. मी तेच बोलतोय की आम्हाला उत्तर मिळत नाही की अचानक कॅमेरा का बंद होतात. आताच त्याला आपण सर्व्हिस केलं, नवीन कॅमेरा आहे, सगळ्या गोष्टी. तर ही गोष्ट आहे ना माझ्यासोबत घडलेली, माझ्या भावासोबत आणि काकांसोबत. माझा भाऊ हर्ष आणि रविअप्पासोबत घडलेली. तर गावी काहीतरी कार्यक्रम होता वाटतं, तर आम्ही तिघं खाली होतो, सर्व मुलं होती, मस्त की मजा करतेत, काहीतरी कोण कामं करते. तर अचानक हर्षला झोप करत होती, पण तेव्हा वाटतं लाईट काहीतरी गेलेली, रात्रीची लाईट गेलेली. किती तर वाजले होते? काहीतरी 2-3चा टाईम होता. तर रात्रीचे? हां, काहीतरी कार्यक्रम होतं मस्त ह्याचं. उजेड तर होताच, चंद्र प्रकाश होता, म्हणून सर्व काम बिम करत होते, कोण मजा करत होतं. हर्ष बोलला ना झोप करते, तर काका बोलला थांब मी तुला सोडतो नंतर. बोललो तू राहू दे, मी सोडून येतो लगेच याला. तर आम्ही चढतोय तर अचानक आहे ना पायाचा आवाज यायला लागला. मी घाबरलो, हे काय अचानक परत. मी बोललो चल जाऊया लवकर. आम्ही आलो एका घराजवळ, तर आम्हाला बेलचा आवाज यायला लागला. अशी बेल जोरात होते, टन 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 टन. बेल काय, घंटी? घंटी, हां. घाबरलो आम्ही, तिकडून धावत घरात. पण माझ्या अंगात एवढी मस्ती ना, बोललो मला परत खाली यायचं, मला काही झोप येत नाही. तर हर्षला सोडली. हर्षला हर्षतो बघ घर आपला, तू जा. मग मी आलो तर मम्मी आतमध्ये गेली. तो गेला, मी इथं बघितलं, वाट बघितली. हां, मम्मी आली, दरवाजा बंद केली आणि तो गेला. तर मी परत त्याच घराजवळ आलो आणि थोडा लांब होतो. बोललो आता काय करू, इथूनच जायला लागणार आहे, हाच एक रस्ता आहे. मी हळूहळू जातोय, परत बेलचा आवाज यायला लागला. तर मी शेवटी धावतच खाली गेलो. बोललो सोड जाऊ दे. खाली गेलो, असं घामटलं थोडं. अरे बोललो काय रे, काय आलं? बोललो काय नाही काय नाही. आता सर्व काम बिम केलं. दुसऱ्या दिवशी समजलं त्या घराच्या बाजूला आहे ना बकऱ्या होत्या लावलेल्या, आणि एका बकरीच्या गळ्यात ते घंटा बांधलेला असतं ना, त्याच्यामुळे धावत होता. तर हां, बऱ्याच गोष्टी तशा पण असतात की खूपदा आपल्याला असं वाटतं की काहीतरी आहे, पण ते काहीच नसतं. म्हणजे असं वाटतं की माणूस उभा आहे, पण दुसऱ्या दिवशी समजतं की अरे प्लास्टिक आहे हा. आणि त्यात तो अशी आकृती तयार करतो की कोण माणूस आहे. पण ते पण आहे की ज्यांच्याबरोबर घडतंय त्यांनाही आपण असं नेग्लेक्ट करू नाही शकत, कारण त्यांच्याकडे आहे. जसं मी खूपदा ह्यांना ही गोष्ट सांगितली आहे, आपल्या घरी झाली होती जेव्हा आता गेल्या वर्षी आजी गेली, तेव्हा 7व्याला आणि 13व्याच्या आदल्या दिवशी दरवाजा ठोकलेला आमचा कोणी. बरोबर 3:30-4च्या दरम्यान कोणते दरवाजे ठोकायचा आणि आम्ही स्पष्टपणे ऐकले. तिसऱ्यात मला वाटतं 5वा, 7वा असतो ना. 7 वेळा मी आलो. आणि हां, आणि 13वा. त्याच्या आधी कोणीतरी स्पष्ट दरवाजा ठोकलेला. माझ्या वडिलांनी उघडला पण होता, पण कोणीच नव्हतं बाहेर. तेव्हा एक हे झालेलं, 7वेला आहे ना, मी आणि काका, एक काका होते आमचे लांबचे, ते आलेले. तर काकाने मी बसने आलो, रात्रीचे काहीतरी 3-3:30 झालेले. तर आमचं कसं ना, आमचं घर लांब आहे थोडंसं. मला माहिती आहे, मी तुमच्याच घरातला आहे. ऑडियन्सना पण हां, मग समजायला तू पाहिजे ना. माझ्याकडे बघतोय ना. सॉरी तर सॉरी सॉरी. तर आमचं घर आहे ना थोडं लांब आहे. म्हणजे आमचं मेन घर आहे ना तो दुसरीकडे आहे, आणि आमचा जो आम्ही जिकडे राहतो तो घर दुसरीकडे थोडा लांब आहे. तर मी काकांना विचारेल इकडे झोपूया आमच्या घरी की काकांच्या घरी जाऊया, कारण आमचं जुनं घर आता काका तिकडे राहतो, म्हणून काकांचं घर बोलतो आम्ही. तर ते होतं नाही, काकांच्या घरी जाऊया. तर मी गेलो तिकडे, बॅग बिग ठेवली. दादा होता, भाई आलो, भाई मी घरी जाऊन येतो आणि सांगतो की मी आलो आहे करून. तर मी घरी जातो, बघतो तर काय ना, मम्मी खिडकीत आहे, पप्पा दरवाजात उभे आहेत. मी बोललो ह्यानं कसं माहीत मी आलो लगेच. ते विचारतो तू दरवाजा ठोकून गेलास काय? बोललो नाही, मी फक्त पायरी चढलो वरती आणि काकांच्या घरी गेलो. तर ते बोलतात काय नाही झोप झोप. मी ना भाई तिकडे आहेत सर्वजणं, तिकडे झोपतो ना मी, पण ते लोक दरवाजा नाही नाही झोपले असतील ते, तू झोप इकडे. मी घरी आलो, मी घरी झोपलो. तर दुसऱ्या दिवशी समजलं की ते बोलतात की तुझ्या यायच्या आधीच कोणता दरवाजा ठोकलेला. ते झालेलं.
ते 3ऱ्या दिवशी पण झालं, 10व्या दिवशी पण झालेलं. तर अशाही गोष्टी असतात ज्या नाही माहिती आणि स्पष्टपणे आवाज आलेला की कोणतरी दरवाजा ठोकते. सगळ्या लोकांना आवाज येतोय. म्हणजे ते लोक का होतील ना हां, आणि त्या गोष्टीचं उत्तर नाही आहे आपल्याकडे. म्हणून हे पॅरानॉर्मल आहे, हे नॉर्मल नाही आहे, की कधी-कधी होतं कधी-कधी होत नाही. सगळ्यांबरोबर होत नाही. पण जेव्हा होतं तेव्हा खतरनाक होतं. तशा गोष्टी आहेत. तर माझ्याकडे पण एक गोष्ट होती, पण मी विचार करतो की ती गोष्ट पुढच्या एपिसोडसाठी ठेवूया आणि हा एपिसोड आता इथे एंड करूया. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? एक मस्त आम्ही पावसाच्या ह्याच्यात केलं आहे आणि माहोल पण येतो यार. म्हणजे मला वाटतं की हा एपिसोड एक असं होतं की महफिल बसते ना, तसं होतं की त्यांच्यात आपण गप्पा मारतोय. थोडं कॉमेडी होतं आणि थोडी मजा-मस्ती होती. थोडं एक आपलेपणा होता. मजा आली. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशा प्रकारचे आम्ही अजून एपिसोड केले पाहिजे की नाही केले पाहिजे तेही सांगा. आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा मंडळी, हाईप करा. जर तुम्ही हाईप करता तेव्हा ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. तुम्ही स्पॉटिफायवरही ऐकू शकता, इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. आणि बाय, काळजी घ्या आणि मजा करा. पावसाळ्यात मजा करा, एन्जॉय करा. काही सुरुवातीचेच दिवस असतात जेव्हा आपण मजा मस्ती करू शकतो. नंतर वैतागच येतो त्या चिखल आणि ह्या गोष्टी. तर सुरुवाती आहे, मजा करून घ्या. मस्त भज्या खा, मके खा, सगळं खायचं आहे ते खा आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.